हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. पण अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी सर्वात खास मानली जाते, कारण ही चतुर्थी तब्बल 3 वर्षांनी येते. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही काही साधी संकष्टी नाही आहे बरं का. ही अशी दुर्मिळ संधी असते जी अनेक वर्षांनी एकदाच येते. तर मग या दिवशी नेमकं काय करावं, संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं, गणेशाची पूजा कशी करावी, कोणते मंत्र जप करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 3 जून 2026 बुधवारचा दिवस, या दिवशी अधिक मासातील चतुर्थी आलेली आहे आणि या अधिक मासात येणाऱ्या या चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असं नाव आहे, जी 3 वर्षानंतर म्हणजेच दर 33 महिन्यांनी येते. धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं, 3 वर्षातून एकदा येणाऱ्या विभुवन संकष्टी व्रत जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सगळी संकटं दूर होऊन त्या व्यक्तीच्या घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारते. त्यामुळं तुम्ही वर्षभरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल, पण विभुवन संकष्टी व्रत नक्की मनोभावे करा, भक्तिभावाने करा. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या श्री गणेशांना सांगा. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहेत त्या श्री गणेश नक्की दूर करतील, यामध्ये मात्र काही शंका नाही. फक्त श्रद्धेने तुम्ही हे व्रत करायला हवं. आता जाणून घेऊया की या दिवशी नेमकं काय करायचं. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. शक्य असल्यास स्वच्छ लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. तांब्याच्या कलशात जल घेऊन ते सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. त्यानंतर देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पांचं प्रथम स्मरण करावं. स्मरण करून झाल्यानंतर देवपूजेला सुरुवात करावी. प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालावं. तुम्ही पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून किंवा मग सुरुवातीला पंचामृतानं स्नान घालून नंतर परत पाण्याने स्नान घालून गणेश मूर्ती कोरडी करून आसनावर स्थापन करू शकता. तुमच्याकडे जर गणेश मूर्ती नसेलच तर मात्र तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या फोटोची सुद्धा पूजा करू शकता. आणि तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही नसेल तर मग तुम्ही त्याऐवजी 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती एक सुपारी श्री गणेश म्हणून ठेवून तुम्ही याच पद्धतीने पूजा करू शकता. तसंच दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तेलाचाही लावू शकता. फक्त तेलाचा दिवा जेव्हा तुम्ही लावाल तर त्यामध्ये तुम्हाला त्या दिव्याच्या वातीमध्ये तुम्हाला कापराची दुहेरी वात लावायची आहे. म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक म्हणून दुहेरी वात दिव्यामध्ये लावली जाते. आणि कापराची आरतीसुद्धा श्री गणेश पूजा करताना जरूर लावावे. याचा खूप चांगला परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती दूर व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांसमोर दिवा लावावा. बाप्पाला शेंदूर, लाल फुलं, 21 दुर्वा अर्पण कराव्यात. शक्य असल्यास या दिवशी 21 दुर्वांचा हार बाप्पाला अर्पण करावा. बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक, पेढे, लाडू, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आता प्रश्न असा येतो, या दिवशी विशेष कोणता मंत्र जप करावा. तर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेने फक्त ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा, कारण हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन, गणेश स्तोत्र किंवा गणपती बाप्पांची आरती करावी. तुम्ही या दिवशी व्रत करणार असाल तर हे व्रत चंद्रोदयानंतरच सोडावं. अशा पद्धतीने तुमची सकाळची गणपती बाप्पांची विभुवन संकष्टी चतुर्थीची पूजा पूर्ण होते. यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ जे काही असतील ते खाऊ शकता. आता उपवासामध्ये तुम्ही दूध, दही, ताक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा मग साबुदाण्याचे पदार्थ किंवा उपवासाला आपण जे पदार्थ खातो तर त्या पदार्थांचा समावेश करून दिवसभर उपवास करू शकता. काहीच हरकत नाही. यानंतर आता रात्री पूजा कशी करायची, रात्री उपवास कधी सोडायचा याबद्दलची माहिती देते. आणि रात्री कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे हे सुद्धा या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. तर बघा, रात्री देखील आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अष्टगंध, दुर्वा, लाल फूल व्हावं. त्यानंतर चंद्रोदयाची वेळ ही 9:50 असेल. तर मग या वेळेत
रात्री चंद्र जरी दिसला नाही तर 9:50 तुम्ही चंद्रदेवांच्या नावानं अर्घ्य देऊन त्यानंतर संकष्टी चतुर्थीची व्रतकथा वाचावी आणि शेवटी आरती करून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी. त्यानंतर उपवास सोडू शकता. चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यामुळं म्हणजेच पाणी अर्पण केल्यामुळं आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि ज्यांना चंद्रदोष सांगितला आहे किंवा चंद्राची स्थिती कमजोर सांगितलेली आहे तर त्यांची स्थितीसुद्धा मजबूत होते. यानंतर आपल्याला बघा रात्री गणपती बाप्पांसाठी नैवेद्य दाखवायचा आहे. सध्या अधिक मास चालू आहे तर तुमचे भरपूर उपवास चालू असतील. चतुर्थीचा हा उपवास गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला सुधारस बनवायचा आहे. अतिशय पारंपरिक हा पदार्थ आहे. त्याचबरोबर चवीला आंबटगोड असा असतो. बऱ्याच वेळा जास्तीचे उपवास करून आपलं पोट बिघडतं किंवा बऱ्याच जणांना उपवासाच्या पदार्थांचा त्राससुद्धा होतो. तेव्हा तुम्ही जर हा शांत सुधारस जर पिलात तुमच्या पोटाला सुद्धा थंडावा मिळतो आणि तुम्ही उपवासाचे जे काही पदार्थ खाल्लेले असतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पचून जातात. म्हणून आपल्याला या उपवास सोडताना हा सुधारस प्यायचा आहे. आता सुधारस कसा बनवायचा ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा 1 वाटी साखर घेऊन त्यामध्ये पाऊण वाटी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि ते पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये उकळवायला ठेवायचं आहे. जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत ते पाणी आपल्याला उकळवायचं आहे आणि याचा पाक वगैरे बिलकुल बनवायचा नाही आहे. साखर पूर्णपणे विरघळली की या पाण्यावर थोडेसे बुडबुडे यायला लागतील आणि थोडंसं तुम्ही चमच्यानं हातावर घेऊन बघितलं तर अगदी हलकंसं तुमच्या बोटावर चिटकायला लागेल. लगेच गॅस बंद करायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार केळी, सफरचंद, अननस किंवा मग आंबा यासारखी फळं बारीक चिरून टाकू शकता. पण कधी हे मी तुम्हाला सांगते. तर जे काही साखरेचे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे हलकंसं चिकट आहे तर ते खाली उतरून घ्यायचं. चवीनुसार म्हणजेच किंचितसं मीठ टाकायचं. तुम्हाला माहीत आहे की गोड पदार्थामध्ये किंचित मीठ टाकलं की तो पदार्थ अतिशय चवदार लागतो. त्याचबरोबर एका लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे. बिया जाता कामा नये. त्याचबरोबर चांगला फ्लेवर यावा यासाठी वेलचीची पूड तुमच्याकडे जर यापैकी काही उपलब्ध असेल तर ते तुम्ही टाकू शकता. सुधारसामध्ये खरं महत्त्वाचं म्हणजे लिंबू आणि साखरेचं प्रमाण. पण यापैकी जर तुमच्याकडे काजू, बदाम, मनुके किंवा पिस्ता असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि नसेल तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त वेलची, साखर, लिंबू आणि एखादं फळ तुमच्याकडे उपलब्ध असेल तरीसुद्धा चालेल. तसेच केळीचे कापसुद्धा तुम्ही टाकू शकता, अननसाचे काप टाकू शकता, आंबासुद्धा टाकू शकता, सफरचंदसुद्धा टाकू शकता. तर बघा फळांचे वेगवेगळे पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रकारचं किंवा मग कोणतीही 2 फळं वापरून तुम्ही ती सुधारसामध्ये बारीक चिरून मिक्स करू शकता. सुधारसासाठी खरी चव आंबट गोड असते पण ही फळं जर आपण त्यामध्ये बारीक चिरून टाकली तर फक्त त्या फळांची चवसुद्धा त्या सुधारसमध्ये येते. बाकी कोणताही बदल होत नाही. तर तुम्ही सुधारस नक्की बनवा. तुम्ही डायरेक्ट चमच्याने सुद्धा हा खाऊ शकता. तुम्हाला थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही हा सुधारस खाऊ शकता. तर आता या दिवशी काय करावं, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं हे आपण पाहणार आहोत. तर अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेषतः कोणत्या गोष्टी करणं टाळावं तर या दिवशी शक्यतो खोटं बोलणं टाळावं, फसवणूक करणं किंवा कोणाचा अपमान करणं टाळावं, घरात वादविवाद, भांडण, राग किंवा कटू शब्द बोलणं टाळावं. उपवास करत असाल तर तामसी अन्न, मांसाहार, मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहावं. कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने आपल्या दारातून परत पाठवू नये. शक्य असेल तेवढी मदत करावी किंवा अन्नदान जरूर करावं. देवपूजा करताना घाई गडबडीत अजिबात पूजा करू नये. पूजा ही मनापासून आणि श्रद्धेने करावी. तर या दिवशी चंद्राला अर्घ्य देताना मनोभावे प्रार्थना करायची की हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर कर, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे, मला सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश मिळू दे, अशी माझी मनोकामना पूर्ण कर. हे आपण बाप्पासमोर सुद्धा बोलू शकता किंवा चंद्राला अर्घ्य देताना सुद्धा बोलू शकता.
चंद्राला अर्घ्य देताना चंद्र मंत्राचा सुद्धा जप करू शकता. तसंच या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं, फळदान करावं किंवा वस्त्रदान करावं. कारण अधिक महिन्यात केलेले दान हे विशेष पुण्यदायी मानलं जातं. किंवा पूजा संपन्न झाल्यावर आपल्या शक्तीनुसार गरजू किंवा गरीब व्यक्तींना त्यांच्या उपयोगाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता. चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पांची आरती करण्यापूर्वी उपवास अजिबात सोडू नका. तसंच संकष्टी व्रतात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे, म्हणून चंद्रदर्शन करूनच मग उपवास सोडावा. त्याचबरोबर या दिवशी मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका. तसंच या दिवशी मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका. मत्सर किंवा द्वेषसुद्धा ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तितकं नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त धनप्राप्ती किंवा इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच पूजा करू नका, तर गणपती बाप्पांवरील श्रद्धा, भक्ती आणि विश्वास याला सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगले कर्म हे तुम्हाला नक्कीच फळ मिळवून देतील. तर आता अनेकजण बघा संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात, पण फक्त उपवास करून उपयोग होत नाही. मनात श्रद्धा आणि भक्ती असणं हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे. तर बघा अधिक मासातील चतुर्थीला खूप महत्त्व असल्यानं सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओतील माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.